श्लोक 7। तर त्याविषयी लक्ष देऊन ऐक। शिष्य हा आपले दुःख नाहीसे करण्याकरिता आणि आत्मसुख मिळविण्याकरिता विवेकाची साधने साध्य करून घेत असतो। आत्मसुखाबद्दल विचार केला तर ते साऱ्या देहात सारखेच असते। स्त्री आणि पुरुष ह्या व्यक्ती विजातीय म्हणजे भिन्न भिन्न स्वरूपाच्या असल्या तरी त्यांच्यात सुख काही भिन्न भिन्न असत नाही। असे पहा की स्त्री पुरुषांच्या देहात झाले तरी आत्मा आणि आत्मी असा काही भेद नाही। आत्मसुख म्हणून जे आहे ते ज्याच्या त्याच्या ठिकाणी स्वतः सिद्धच असते। सुखासाठीच सारे प्रपंचातील पदार्थाला झोंबत असतात, पण ज्याला गुरुगम्य प्राप्त होते त्याला अद्वैत निजात्मसुख लाभते। एकत्वाने नित्य आणि निर्दोष असे आत्मसुख हाती आले असता ते हातचे सुख नाहीसे करण्याकरिता जो द्वैताची इच्छा करील तो अतिमूर्ख होय। प्रपंचामध्ये जर सुख असते तर सनकादिकांसारख्यांनी तो का सोडला असता? तर द्वैत म्हणून जितके आहे तितके निखालस दुःखमयच आहे आणि अद्वैतामध्येच परमसुख आहे। हे ज्ञान साधकांनी संपादन केल्यामुळे बायका, मुले, आप्त, इष्ट व संपत्ती ह्यांच्याविषयी ते उदासीन बनले व अद्वैताकडेच त्यांचे मन लागले। तेथे मग कोणाचे घर आणि कोणाचे शेत, बायका मुलांना तरी कोण विचारतो? नाना प्रकारची धनधान्याची समृद्धी असली तरी ती माझी व देहही माझा असे तो म्हणत नाही। उद्धवा ऐक, ह्याप्रमाणे माझे भक्त तत्व विचाराला लिगटल्यामुळे घरादाराला आणि संसाराला उदासीन होतात। ते गुरुच्या चरणाला मिठी घालून प्रपंचाची झाडणी करून टाकतात आणि आत्मसुख देणाऱ्या गुरुरायाच्या भजनात मोठ्या भक्तिभावाने तत्पर होऊन राहतात। तो भक्तिभावाने अष्टो प्रहर गुरुसेवाच करीत असतो। तो निरंतर भक्तिभावाने आपले अंतःकरण गुरुचरणीच ठेवून देतो। उद्धवा आता तू अशी शंका काढशील की देहाशिवाय भिन्न अशी कोणती वस्तू पाहून त्याला आत्मसुख प्राप्त होते आणि विदेहपणाचा अनुभव कसा येतो? तर देहात असून विदेहता आणि प्रपंचात असून अद्वैतता शिष्याच्या हाताला कशी चढते तीही गोष्ट ऐक। श्लोक 8। आत्मा हा स्थूल व सूक्ष्म देहाहून सदा सर्वदा भिन्न आहे। अशा वेगळेपणानेच तो सर्व काल प्रपंचामध्ये वर्तन करीत असतो। या दोन्ही देहामध्ये जीव वागत असताही त्या जीवांना देहातीतपणा स्फुरतच असतो, पण हे त्यांना समजत नाही। तो माझा डोळा दुखू लागला असे म्हणतो, पण मीच दुखू लागलो असे म्हणत नाही। माझा पायच मोडला असे म्हणतो, पण मीच मोडलो असे म्हणत नाही। ह्याप्रमाणे देहात वागत असताही मी देहाहून भिन्न आहे असे प्रत्यक्ष सांगत असतो, परंतु भ्रांत मनुष्यांना भ्रमामुळे आपली देहातीत अवस्था कळत नाही। द्रष्टा म्हणजे पाहणारा हा दृश्य म्हणजे दिसणारी वस्तू कधीच होणार नाही। पाहण्याची वस्तू म्हणजे दृश्य हे जड असते आणि पाहणारा म्हणजे द्रष्टा हा त्या दृश्याला चेतविणारा म्हणजे जाणणारा असतो। ह्या हेतूनेच आत्मा हा देहाहून विलक्षण म्हणजे विपरीत लक्षणाचा आहे। आत्म्याला दोन प्रकाराने वैलक्षण्य प्राप्त झालेले आहे, एक तर दृष्टेपणाने म्हणजे पाहणारा ह्या दृष्टीने आणि दुसरे स्वप्रकाशकत्वाने स्वसंवेदित्वाने। म्हणूनच तो दोन्ही देहाहून अगदी विलक्षण म्हणजे भिन्न आहे। दृश्याहून द्रष्टा भिन्न आहे तर मग तो मन होईल असे म्हणशील तर ते चार्वाकाचे मत होय। आत्म्याला मन म्हणता येणार नाही, कारण 11 इंद्रियांमध्ये मनालाही एक इंद्रिय असेच मानलेले आहे। ते इंद्रिय असल्यामुळेच जड होय। ह्याच कारणाने मन काही आत्मा नव्हे। प्रपंचामध्ये मनाची दक्षता दिसून येते, पण ती खरोखर काही मनाची नव्हे। ज्याप्रमाणे प्राणाशिवाय राजालाही कधी आपले वैभव दृष्टीस पडावायचे नाही। शास्त्राच्या एका घावाने लोखंडाच्या चिलखताचे तुकडे तुकडे उडविले तर ते काही शास्त्राचे सामर्थ्य नव्हे, तर ते शूराचे बळ होय। लोखंडाचा मोठा गोळा आहे, तो आगीत टाकला तर तो तप्त होऊन धडाधड ज्वाळा निघू लागतात, पण ते काही लोखंडाचे सामर्थ्य नव्हे। त्या लोखंडासारखेच मन हे जड आहे। त्याला ज्ञान प्रभात प्रकाशित करून त्याला श्रेष्ठत्व देऊन प्रकृतीमध्ये प्रवर्तन करविते। मुरलीमधून मधुर मधुर गायन केले किंवा नाना प्रकारचे राग काढून दाखविले तर तो काही त्या मुरलीचा गुण नव्हे, ते त्या गाणाऱ्याचे कौशल्य आहे। त्याप्रमाणे मनाचा व्यापार परतंत्रच आहे असे तू समज। त्याचा तो व्यापार काही स्वतंत्र नसतो, कारण मन हे जडच आहे। सूर्याचे किरण लागले म्हणजे सूर्यकांतातून अग्नी निघतो, त्याप्रमाणे आत्म्याच्या प्रकाशाने मन हे मोठ्या वेगाने वागत असते। मन हे जडत्वामुळे जड आहे आणि आत्मा स्वप्रकाशाने प्रकाशघन आहे, म्हणून मन हे आत्म्याच्या अधीन आहे आणि आत्मा हा आत्मत्वानेच स्वाधीन आहे। माझे मन असे प्रत्यक्ष म्हणत असतो,
पण मीच मन असं काही म्हणत नाही. म्हणून मनापासून आत्मा हा भिन्नच आहे. तो वेगळेपणाने म्हणजे साक्षी रूपाने असतो. दोन्ही देहाहून भिन्न अशा दृष्टीने आत्मज्ञान दृढ करून शिष्याच्या देहबुद्धीचे छेदन केलेले असते. म्हणून देहात्मवादी लोक जे उपाधी सत्य आहे असे मानतात ती खरोखर मिथ्या करून सोडतात. अर्थातच ही शुद्ध बुद्धी नव्हे. आता तू म्हणशील की मनाहून वेगळा असलेला तो आत्मा ब्रह्मदेव असेल, कारण तो सर्व देवात श्रेष्ठ असा आहे. पण हाही संशय तू मनात धरू नको. कल्पाच्या आरंभी त्या ब्रह्मदेवाला मूढपणाच होता. तो सृष्टीची उत्पत्ती करू शकला नाही, कारण त्याची बुद्धी जड होती. त्याला सावध करून मीच आत्मज्ञान दिले, तेव्हा तो ज्ञान संपन्न होऊन सृष्टीची उत्पत्ती करू लागला. केवळ नाभी कमळात जन्मलेला ब्रह्मदेव हे माझ्या पोटचे बाळ आहे. ते माझ्या पोटावरच खेळ खेळते. तो शुद्ध आत्मा नव्हे. देवाचा जितका समुदाय आहे तितका माझ्यापासूनच प्रकाश मिळविणारा आहे. सर्व प्रकाशक आणि अनादि देव तो मी. स्वयंप्रकाश स्वभावी आत्मा तो मीच होय. दोन देह आणि मन याच्याहून आत्मा अगदी भिन्न आहे. हिरण्यगर्भ म्हणजे ब्रह्मांडाचा सूक्ष्म देह, त्याहूनही आत्मा अगदी भिन्न आहे. हे भक्तोत्तमा उद्धवा, हिरण्यगर्भ हाच परमात्मा असेही नाही, कारण हिरण्यगर्भाचाही आत्मा मी आहे. तेव्हा त्याला माझी महिमा कुठून येईल? तात्पर्य, हिरण्यगर्भाची उपासना करणे ती एक साधनरूप समजूनच करावी, पण ती माईक असल्यामुळे तिला खऱ्या आत्म्याचे स्वरूप यावायचे नाही. तीच विलक्षणता ज्या योगे भक्तांच्या हाती लागेल अशा रीतीने दृष्टांत वगैरे देऊन व्यक्त करतो. अग्नी हा लाकडामध्येच राहतो, पण तो काही लाकूड होऊन राहत नाही. लाकडावर लाकडी घासावी तेव्हा तो प्रकट होतो आणि लागलाच त्या लाकडांना जळून टाकतो. त्याप्रमाणे आत्मा ही देहातच असतो, पण तो देहच होऊन राहत नाही. तो जेव्हा ब्रह्मज्ञानाने प्रकाशतो तेव्हा तो अनायासेच देहभाव जाळून टाकतो. एकाच ठिकाणी असून दाह्य पदार्थाहून दाहक भिन्न असतो, त्याप्रमाणे प्रकाशित केलेल्या वस्तूहून स्वप्रकाश हा भिन्नच असतो. अग्नीच्या दृष्टांतावरून आत्म्याचे खरे स्वरूप नित्यत्व आणि विभुत्व निजात्मबोधाने सिद्ध होते. काष्टाच्या योगानेच अग्नीला जन्म, नाश, नाम व रूप ही प्राप्त होतात. त्याप्रमाणेच आत्म्यालाही देहाच्या योगानेच विकारभास प्राप्त होतो. श्लोक 9. अनेक प्रकारची काष्टे एकत्र झाल्याच्या योगाने काष्टांचे गुण अग्नीच्या अंगात आलेले जगामध्ये प्रत्यक्ष दिसतात, तरी अग्नी त्यांच्यापासून अलिप्तच असतो. लाकडावर लाकूड घासले असता अग्नी बाहेर पडतो, त्याला अग्नी उत्पन्न झाला असे म्हणतात. त्याचप्रमाणे लाकडाच्या आकाराप्रमाणे तो लहान थोरही झालेला दिसतो. अग्नी हा लाकडांच्या आकाराप्रमाणे तिकोनी, वाटोळा, वाकडा आहे असाही भास होतो आणि त्यातील लाकडे पार जळून खाक झाली म्हणजे विस्तव नाहीसा झाला असे म्हणतात. त्याप्रमाणे अजन्मा, शाश्वत व अव्यय असा जो आत्मा, त्याला देहाचेच आकार, विकार, जन्म, नाश इत्यादी स्वभाव संबंध मिथ्याच लावतात. अग्नीच्या दृष्टांताने जे समजावून दिले ते उद्धवाच्या मनाला कदाचित पटणार नाही, म्हणून श्रीकृष्णाने तेच निरूपण सांगण्यास आरंभ केला. ते म्हणाले, उद्धवा, ह्यावर तू असे म्हणशील की अग्नीचा आणि काष्टांचा संयोग ही मूळची सिद्ध गोष्ट आहे, तेव्हा लाकडाचा धर्म अग्नीला लागतो ही गोष्ट मला मान्य आहे. परंतु आत्मा हा मूळचाच नित्यसिद्ध आणि अधिकारी असा आहे. तो स्वतः गगनाला सुद्धा स्पर्श करीत नाही, मग त्याला देहाचा संग कसा लागेल आणि त्याच्या योगाने तो विकारयुक्त कसा होईल? आत्म्याला देहाचा संग घडतो हे बोलणेच मुळी खोटे आहे. हे कधी न घडणारेही जर घडले तर तो देहबुद्धीत सापडेल, आणि जो देहबुद्धीत सापडला तो शुद्ध देहधारीच झाला, मग त्याचकडून देहबुद्धीचा त्याग कसा घडणार असा संशय उत्पन्न होतो. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, अशी शंका कदाचित तू घेशील, ह्याकरिता तू मनात मन घालून त्याचा विचार कर. ऐक हे जगत श्रेष्ठ भक्ता, ही गोष्ट केवळ शब्द चातुर्याने हाताला चढण्यासारखी नाही. ही माझी गुप्तांतली गुप्त गोष्ट आहे, ती केवळ तुला म्हणून सांगतो. श्लोक 10. उद्धवा ऐक, पुरुषोत्तम म्हणून जो पुरुष आहे, मायेचे सर्व गुण ज्याच्या अधीन आहेत, ईश्वर असे ज्याला शास्त्रांनी अन्वर्थक नाव दिले आहे, त्या ईश्वराची जी माया जिला जीवाला संसारात पाडावे आणि व्यर्थ भ्रम वाढवावा इत्यादी अनेक कार्यांकरिता निर्माण केली आहे, त्या मायेमध्ये जे चैतन्य प्रतिबिंबित झाले आहे त्याला जीव असे म्हणतात. मूर्खाला ज्याप्रमाणे डबक्यात चंद्रबिंब बुडाले असे खोटेच दिसते, तसेच हे आहे.
पण चंद्र हा त्या डबक्याला शिवता आकाशामध्येच अलिप्तच असतो, त्याप्रमाणे आत्मा ही अविद्येपासून निराळाच आहे. प्रतिबिंबाला सुद्धा अविद्या शिवत नाही, मग बिंबला कुठली? अहम ह्या प्रथमाध्यासाने वासनेच्या आसक्तीने उत्पन्न झालेले सूक्ष्म जे लिंग शरीर ते मायेला वश होऊन अनेक अनर्थ उत्पन्न करते. लिंगदेह बलवान झाला म्हणजे तोच विषय भोगाचे दृढ मूळ होतो, पण लिंगदेह काही स्थूल भोग घेऊ शकत नाही. सूक्ष्म भूत समूहच स्थूल भूताकार होतो, त्यानंतर पंचमहाभूतापासून स्थूल देह उत्पन्न होतो. अशा प्रकारे दोन्ही देह नावारूपाला येतात. अशा ह्या दोन्ही देहात वागताना जीवाला देहबुद्धी दृढतर होऊन राहते, त्यामुळे अहम ममता वाढते आणि खरोखर मी कोण हे तो विसरूनच जातो. आत्मसुखाची गोडी कळत नाही, त्यामुळे विषयांची चटक लागून राहते. पाप पुण्याच्या राशीत जोडतो. सुबुद्ध असताही अशा रीतीने पायात बेडी पडते. देह हाच मी अशी भावना दृढ झाल्याने देहाचे धर्म म्हणजे स्थूल कृश इत्यादी व त्यास लागून असणारे वर्णाश्रमाचे धर्म खरे मानू लागतो आणि मग फळाच्या वैभवाची इच्छा धरून कर्माचरण करू लागतो. एखादा सार्वभौम राजा आपल्या मंदिरात पुष्पशय्येवर निजलेला असतो, तोच स्वप्नामध्ये भिकारी होऊन एखाद्या अंतजाच्या घरी अन्न मागावायला जातो. तेथे एखादा तुकडा हातावर पडावा म्हणून तो त्या नीचाला म्हणतो, अरे तू खरोखर राजा आहेस. पण आपण स्वतः राजा आहे ह्याची त्याच्या मनाला आठवणही होत नाही. स्वप्नामध्ये आपण भिकारी आहो हेच त्याच्या मनात बिंबलेली असते. त्याप्रमाणेच आपली निजात्मता विसरून जाऊन तो देवांना आणि देवतांना फळे मागू लागतो, पण खरोखर देवांचाही देव आपण आहे हे त्याला मुळीच आठवत नाही. त्या स्वप्नाच्या अध्यासामुळे तो राजा मी भिकारी असे ओरडत असतो. ते ऐकून जवळच्या सेवकांना हसे येते आणि ते म्हणतात, राजेसाहेब स्वप्नात बडबडत आहेत. त्याला गाढ व बेशुद्ध अवस्थेने घेरलेले असते. झोपेच्या भरात सारे अंग गडबडा लोळत असते. ते नागवे आहे का उघडे आहे याचीही त्याला शुद्धी नसते. झोपेमध्ये तो घोरत असतो. त्याला पुरोहित येऊन थापडतो तेव्हा विस्मय पाहून जागा होतो व नागवेपणा झाकण्याकरिता अंगावर वस्त्र घेतो. आपण स्वप्नात भिकारी झालो होतो हे सांगावयाचे त्याला लाज वाटू लागते. त्याप्रमाणे अविद्यारूप निद्रेच्या तंद्रीने घेरले म्हणजे मी देहधारी, मी कपाळकरंटा, मी श्रीमंत, मी ज्ञाता, मी मोठा असे तो देहात्म भावाने बडबडत असतो. त्या झोपाळूपणात तो कर्माकर्म रूप पाय पसरतो. देहाच्या मोहाने भूल पडली असल्यामुळे हिताहित तरी पाहणार कोण? तो तसाच गाढ मूढ अवस्थेमध्ये दीर्घ संकल्पाने लोळत असतो आणि लोभाने पाहिजे ती बडबड करतो व मी आणि माझे असे ओरडत असतो. अशा रीतीने गडबड लोळत असता अकस्मात दैवयोगाने गुरुच्या पायावर जाऊन आदळतो. तेव्हा जवळ आलेला पाहून श्री गुरु कृपावंत त्याला निजबोधाने थापडतात. ब्रह्माहमस्मी, मी ब्रह्म आहे अशी वाणी एक वेळ कानावर पडली की तत्काळ अविद्यारूप निद्रा पळून जाऊन तो लागलाच जागा होतो. जागा होताच तो विस्मित होतो आणि मी देह म्हणताना लाजू लागतो व देह कर्माची निंदा करतो आणि कर्मातीत जे ब्रह्म ते मीच असे म्हणतो. संसार बंधन पाठीस लागावायला अविद्या हीच एक कारण आहे. तिला छेदावायला ब्रह्मविद्या हेच तीक्ष्ण खड्ग आहे असे तू समज. ब्रह्मज्ञान हे अविद्येचे निरसन करते. त्या अर्थी ती ब्रह्माहून अवश्य भिन्न असली पाहिजे आणि ती भिन्न म्हटली की अद्वैतपण मोडले असे म्हणशील तर सिद्धांतामध्ये हे टिकणारे नाही. अज्ञानामुळेच प्रपंच वाढला आहे. त्यात ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या सूक्ष्म वाटा आहेत. काट्याने काटा काढून टाकला म्हणजे सारी यातायात संपली. अविद्या ही जीवाला बंधन घालणारी आणि ब्रह्मविद्या ही बंधाचे छेदन करणारी आहे. त्या दोन्ही तुला सविस्तर सांगून दिल्या. आता तीच ब्रह्मविद्या आपल्याला कशी प्राप्त होईल ह्याबद्दलची पूर्वपीठ विवंचना सांगतो, ती लक्ष देऊन ऐक. श्लोक 11. उद्धवा, ह्याच करिता जिज्ञासूने चित्ताला नेहमी स्थिर ठेवावे. म्हणजे सत्यासत्य विभागाने विवेक उत्पन्न होतो. त्यात असत्य असेल तितकी अविद्या होय. तिच्या योगे करून जीवाला अतिशय पीडा होते. तिला समूळ खणून काढण्यासाठी सद्विद्या संपादन करावी. सद्विद्या साध्य केली की सद्वस्तू परब्रह्म दूर नाही, ते आपल्याच ठिकाणी ह्याच देहात कुटस्थ होऊन आहे. शरीर इंद्रियांच्या समुदायात ब्रह्म हे व्यापलेले असते, पण ते व्यापलेले असूनही अलिप्त आणि स्वभाव धर्माप्रमाणे नित्य मुक्तच राहते. सद्विद्येचे साधन करून आत्मानुसंधान धरून साधकाने दोही देहाचे निरसन साध्य करून घ्यावे. स्थूल देह हा नश्वर असल्यामुळे
मिथ्याच झाला आणि सूक्ष्मदेह वासनामय कल्पित आहे, त्या कल्पनेलाही मिथ्यात्व येते, त्यामुळे बाकी राहते ते निर्विकल्प ब्रह्मच राहते। ज्याप्रमाणे आकाशात प्रचंड मेघपंक्ती भरून येऊन आपल्या सामर्थ्याने पर्जन्यवृष्टी करतात, पण त्या शरद ऋतूच्या अखेरीस आकाशातच लुप्त होतात, त्याप्रमाणे देहामध्येच जी आत्मबुद्धी दृढ केलेली होती तीच विवेकाचा उदय होताच नाहीशी होऊन जाते। काजव्याच्या उजेडाची ज्योत सूर्याला पाहावयाला कशी मिळणार, त्याप्रमाणे ब्रह्मविद्येचा उदय झाल्यावर देहाचे सत्व कसे टिकणार। दोराच्या ठिकाणी सापाचा भास झाला होता, याची जेव्हा शहानिशा झाली तेव्हा सापाचा आकार जाऊन तो दोराच्या स्वरूपानेच शिल्लक राहिला। विवेकाने ठरविले असता ज्याप्रमाणे दोराचे सर्प पण उडून जाते, त्याप्रमाणे ब्रह्माच्या सत्यत्वापुढे देहाचे सत्यत्व उरत नाही। नरदेहाचा आश्रय करून ब्रह्मविद्या वाढलेली असते, तेव्हा तिचे जन्मस्थान जो देह त्याचेच निर्मूलन ती कशी करील। उद्धवा, अशा प्रकारची शंका ही कदाचित तू घेशील, तर अग्नीच्या उत्पत्तीच्या दृष्टांताने तिचे समाधान तुला सांगतो, ऐक। श्लोक 12। दोन लाकडे एकमेकावर घासून त्या घर्षणाने अग्नी उत्पन्न केला तर तो त्या लाकडांनाच जाळून अग्नीच्या रूपाने प्रज्वलित होतो, त्याप्रमाणे ब्रह्मविद्या ही गुरु शिष्याच्या संवादरूप मंथनाने घर्षणाने उत्पन्न होते। त्या मंथनाचे निरूपण लक्ष देऊन ऐक। त्यात गुरु हा आद्य अरणी म्हणजे अग्नी उत्पन्न करण्याचे खालचे काष्ट, आणि शिष्य हा उत्तरारणी म्हणजे वरचे काष्ट होय। उपदेश हा मंथा म्हणजे घुसळण्याची रवी होय, आणि गुरु शिष्यांचा संवाद ही मंथन क्रिया होय। ह्याप्रमाणे मंथन करावे। ह्या मंथनात म्हणजे संवादात जर आळस केला तर ज्ञानाग्नी काही उत्पन्न होणार नाही। आपणच आपल्याला फसविल्यासारखे होऊन असलेल्या साधनावर पाणी पडते। आळसाचा मार्ग पत्करला की एवढा अनर्थ अंगावर कोसळतो। ह्या योगाला साध्य करण्याकरिता 8ही प्रहर योगी कष्ट करीत असतात। आपल्या हितासाठी जागृती ठेवून गुरुवचनावर विश्वास धरून एकसारखे मंथन मनन करीत राहावे, तेव्हाच ब्रह्मज्ञान प्रगट होते। ते ब्रह्मज्ञान एकदा प्रगट झाले की देहाचे भान उरूच देत नाही। दृश्य, द्रष्टा आणि दर्शन हे सारे तत्काळ ग्रासूनच टाकते। आत्मज्ञानाने आत्मस्वरूप लादले की कार्य, कर्म, कर्ता किंवा ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता ही मुळीच राहत नाहीत। आत्मज्ञानाने संसार दुःख लयास जाऊन आत्मसुखाचा लाभ होतो, आणि आत्मसुखामध्ये मायेच्या गुणदोषांचा चट सारा नाश होऊन जातो। श्लोक 13। आत्ममायेचे गुण निरसन करण्याकरिता शिष्य चतुर आणि बुद्धिमान व दैवी संपत्तीचा आश्रय करून निरंतर सद्गुण संपन्न असावा लागतो। अशा प्रकारच्या अधिकारी मुमुक्षूच्या मस्तकावर शास्त्र पारंगत व स्वानुभव संपन्न अशा गुरूंनी वरदहस्त ठेवला असता त्याला तत्काळ निजबोध प्राप्त होतो। त्या निजबोधात दृष्टी स्थिर झाली म्हणजे गुणांचे कार्य गुणाच्याच पोटात फिरते, तेव्हा गुणच गुणाला गिळून टाकतात। तमाला रजोगुण प्राशन करतो। तम खाऊन रजोगुण अत्यंत उन्मत्त झाला की त्याचा तो उन्मत्तपणा पाहून सत्वपणाने सत्वगुणही खवळतो। सत्वगुण खवळला की त्याला दुजेपण सहन होत नाही, म्हणून तो तत्काळ रजोगुणाला गिळून टाकतो। शुद्ध सत्वाचा स्वभावच असा आहे की त्याने आत्मसुखाचा अनुभव येतो। त्या अनुभवाचे कसे आश्चर्य पहा की तो निरंतर नित्य नवाच वाटतो। आणखी असे पहा की त्या सुखानुभवाने सृष्टी उत्पन्न करण्यास सहाय्यभूत असणाऱ्या ज्या रजतमाच्या बीजाच्या कण्या शिल्लक राहिलेल्या असतात त्यांचीही राख रांगोळी होऊन जाते। तेव्हा गुणांना उत्पन्न करणारी माया ही त्या शुद्ध सत्वात लय पावते, आणि ती सत्ववृत्ती एकटेपणाने अद्वैत रूपानेच शिल्लक राहते। तेव्हा ब्रह्माहमस्मी म्हणजे ब्रह्म ते मीच ही भावनाही हळूहळू क्षीण होऊन लागते, आणि त्याच वेळी सोहम हंसाचीही बोलवण होते। त्यावेळी देहाचा देहपणाच नाहीसा होतो, आणि जन्म मरणालाच मरण येते। विश्वाचे भान नाहीसे होते व जिकडे तिकडे घनानंद भरून राहतो। तेव्हा सारी दृष्टी सुखमयच होऊन जाते, आणि सारी सृष्टीही आनंदमय होते। आत्मानंदाने मिठी घातल्यामुळे परमानंदच माजून राहतो। त्या सुखाची बरोबरी कधी कशानेही व्हावायची नाही। वेदांनाही जेथे मौन पडते अशा तत्पदाला वृत्ती पोचते, पुढे द्वैत म्हणून उरतच नाही। त्यामुळे वृत्तीची वाढ खुंटते। ती सुख स्वरूपात बुडून गेल्यामुळे पुढे तिची वाढीमुळे राहत नाही। लाकडा वाचून अग्नी जसा आपल्या मूळच्या तेजात मिळून जातो, त्याप्रमाणे वृत्ती ही अद्वैतपणाने सुख स्वरूपातच मिळून एकरूप होते। गंगा समुद्राला मिळाली म्हणजे समुद्रच होऊन राहते, किंवा पाण्याची आणि मिठाची भेट झाली म्हणजे ते सारे पाणी स्वरूपच होते।
एक दिवा दुसऱ्या दिव्यात मिळतात, दोन्ही एकरूप होतात, त्याप्रमाणे वृत्तीचा लय झाला म्हणजे निर्व्यंग अशा आत्मसुखाची प्राप्ती होते। तेव्हा आत्मा हा एक अद्वैत आहे हेही म्हणणे त्यावेळी शिल्लक राहत नाही। अर्थात आत्मा हा द्वैताहून भिन्न, नित्य आणि सत्यस्वरूप असा आहे। तो ज्ञानस्वरूप, स्वयंप्रकाश, अविकारी, अविनाशी, अकर्ता, अभोक्ता, उदास आणि निर्विशेष असा निजात्मरूप आहे। त्याला देह नाही, त्याला कुल नाही, त्याला डोळे नाहीत, त्याला कान नाहीत, त्याला मन नाही। तो सर्व मंत्र व मंत्रार्थ स्वरूप आहे। तो अजन्मा, आद्य, अप्रमेय, अतर्क्य, अलक्ष्य, अव्यय, नामरूपादिकांना आकलन न होणारा, भावाभाव शून्य असा आहे। जो भोग्य, भोक्ता व भोगही नव्हे, जो कार्य, कर्ता व कर्मही नव्हे, कर्ता आणि अकर्ता ह्या गोष्टीच जेथे नाहीशा झाला, तो अविनाशी, अभंग, शुद्ध, बुद्ध, असंग, देहद्वयाचा स्पर्श त्याला नाही। आत्म्याशिवाय सारे अनित्य होय। हा पूर्वीचा निश्चय घट्ट झाला असता नित्य आणि अनित्य दोन्ही बुडून जाऊन अंतर्बाह्य आत्मस्वरूपच शिल्लक राहते। अजानपण सर्व नाहीसे झाले आणि जाणतेपणाची स्थितीही राहत नाही। गुण, गुणी आणि गुणातीतपणा हेही खरोखर त्या अवस्थेत नाहीसे होते। उद्धवा, खरोखर परमात्मा तोच असा माझा सर्वतोपरी निश्चय आहे। उपनिषदर्थाने व्यक्त केलेला व आत्मत्वाने प्रतिपादन केलेला तोच। अशा स्थितीला वृत्ती जाऊन पोचली की संसाराची निवृत्ती होते। वेदांताने व सिद्धांताने हाच शेवटचा निश्चय केलेला आहे। निजात्म स्वरूपाची खरोखर प्राप्ती झाल्यानंतर कार्य, कर्म, कर्तव्य हे सारे निखालस खुंटून जाते। अद्वैत प्रतिपादक श्रुती वाक्याच्या मननाने आणि गुरुकृपेच्या प्रकाशाने वृत्ती निजात्म पदाला पोचते। हे केवढे भाग्य पहा बरे। उद्धवा, मी देवादिकांना सुद्धा वंद्य आहे। त्या माझ्या ज्ञानाचा सारा ठेवा तुला मी परम कृपेने दिला आहे। उद्धवा, तुला खरोखर निवृत्ती प्राप्त व्हावी म्हणून तोच विषय तुला अनेक श्रुतींचे आधार घेऊन परमप्रीतीने सांगितला। आता देह आदी करून जे जे मिथ्या, अत्यंत निंद्य, तिरस्कार्य त्या ठिकाणी तू आपले चित्त शिव देऊ नकोस। तू त्यापासून अलिप्त होतसाता परमार्थी हो। हा तुला अलभ्य लाभ प्राप्त झालेला आहे, पण त्याच्याविषयी तू झटून यत्न केला पाहिजेस। यात मतांतरे तुला छळावयास येतील, त्याचाही विचार ऐक। श्लोक 14। अनेक प्रकारची फळांची इच्छा करून अनेक कर्मे करणारे आणि त्यास अनुसरून सुख दुःख भोगणारे जीव अनंत आहेत। ते असे म्हणतात की कोणी सारे जीव एकरूपच आहेत असे मानतात, ते खरे नव्हे। कारण तसे असते तर एकाच्या सुखाने साऱ्यांनाच सुख झाले असते किंवा एकाच्या पापाने सारेच पातकी झाले असते, पण तसे काही सर्वांना घडत नाही। कर्मवाद्यांचे मत असे आहे की जीव नित्य आणि अनंत आहेत, मुख्य ईश्वर म्हणून नाहीच। आपले कर्म हेच करते होय। मीपणाने मनात जी अहम भावना उत्पन्न होते ती प्रत्येक शरीरात भिन्न असते, म्हणून जीवही भिन्न भिन्न आहेत। कर्तेपण आणि भोगतेपण हे त्यांच्या स्वरूपाचे प्रमाण आहे। ह्यावरचा विचार लक्ष देऊन ऐक। लोक, काळ, श्रुती आणि जीवित ही अनेक असल्यामुळे अनित्य होत, हेच माझे वेदांतिक मत आहे। उद्धवा, कर्मवाद्यांचे मत तुझे मन कदाचित खरे मानेल, तर स्वार्थावर पाणी पडून अंगावर मोठा अनर्थ येऊन गुदरेल। तो अनर्थ कोणता असे म्हणशील तर ऐक। कर्मवाद्यांचा हा भाव म्हणजे पूर्वपक्षच आहे। परमात्मा निर्विकार रूप असून सर्व स्वरूप एक आहे हे त्यांना मान्य नाही। संन्यास हा शब्द ऐकताच ते मोठे पातक आहे असे ते म्हणतात। अशी मताभिमानांच्या मतांची बडबड चालू असते। त्याग किंवा संन्यास करणारास ते अनधिकारी म्हणतात। ते कर्मालाच मुख्य समजतात आणि आपल्या मते वैराग्याची निंदा करतात। त्यांचे म्हणणे कर्म करावे आणि सुख भोगावे। ते कर्मचट सारे ते टाकून देतात। त्या निष्कर्म्यांना सुख ते कशाचे? त्याग हा साऱ्या दुःखाचे मूळ आहे। वैराग्य हे मुळी घडतच नाही। ह्याला ते 4 कारणे पुढे करतात, त्याचेही स्वरूप मी सांगतो, लक्ष देऊन ऐक। ते म्हणतात की अनित्य म्हणजे अशाश्वत असे जर काही असते तर त्यात वैराग्य करता आले असते, पण इथे मुळी अनित्य असे काही नाहीच, तेव्हा वैराग्याने सोडवायचे ते काय? मीमांसकांचे असे मत आहे की वैराग्य हे 4 प्रकारांनी होते। ते 4 गोष्टी नित्य मानतात। नित्यत्वामुळे 4ही गोष्टी खऱ्या आहेत असा त्यांना आपल्या मताचा मोठा गर्व आहे। कर्मप्रकाशक वेद, तो वेद नित्य आणि अडळ आहे असे ते मानतात। जीव सारे नित्यच आहेत, तसेच भोग व कालही नित्यच असे त्यांचे म्हणणे। स्वर्गादी लोक हे
भोग भोगण्याचे स्थान असलेले वेदाने स्वतःच सांगितले आहे, तेव्हा ते वेदवाक्य काही खोटे नव्हे, ह्यावरून ही चारही नित्य आहेत हे सिद्ध आहे इत्यादी. उद्धवा पहा, ह्याप्रमाणे येथे अनित्य असे काहीच नाही, तेव्हा वैराग्याचे येथे काय काम? तात्पर्य, वैरागी लोक मिथ्या होत. अहो, भोगण्याच्या वस्तू जर नश्वर असत्या किंवा माईक असे जर काही असते तर वैराग्य संभवले असते. तसे तर येथे काहीच नाही असे त्यांचे मत. तसेच श्लोक 15, जीवाचे भोग पदार्थ म्हणजे गंध, पुष्प, स्त्री इत्यादी ही प्रवाहरूपाने नित्य आहेत असे आपल्या मतानुसार ते म्हणत असतात. आत्मा आहे आणि जग नाही असे तर कधीच घडणे नाही, कारण जळाशिवाय समुद्र म्हणून राहणेच शक्य नाही. सृष्टी ही सारखी सुरूच असल्यामुळे तीही नित्य आहे. पिता पुत्राच्या रूपाने ती अखंड चालूच आहे. कर्मामुळेच ही सारी यातायात आहे. सृष्टी अनित्य हे कधीच व्हावयाचे नाही. मग जे नित्यच आहे त्याला ईश्वर म्हणून एक कर्ता असणे शक्यच नाही. नित्याचा कर्ता कोणीच नाही, म्हणूनच येथे ईश्वर म्हणून कोणी नाहीच. वेदांती लोक स्वरूपभूत आत्मा ज्ञानरूप आहे असे म्हणतात. हेही येथे घडत नाही असे आपले मत ते प्रतिपादन करीत असतात. घटपट इत्यादी आकार पाहत असता ज्ञानाला त्रिक्षणावस्था म्हणजे क्षणभंगुरत्व असल्याचे दिसून येते. असे असता आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे असे म्हणताना त्यांना लाजही कशी वाटत नाही. मिळून काय की वेदांत्यामध्ये सुद्धा आत्मस्वरूपाचा ठाम असा निश्चय एकही नाही. मोक्ष म्हणून जो काय म्हणतात तोही मिथ्याचा. इंद्रियजन्य सुखाशिवाय मोक्ष सुख म्हणून निराळे आहे असे म्हणतात, तोही अविचारच. कारण इंद्रियांच्याद्वारे जीवांना प्रत्यक्ष सुख मिळत असून हे मूर्ख लोक ते मानित नाहीत. देहाशिवाय विदेहपणाने कोण कधी सुख भोगते? अद्वैतवादी काहीतरी बडबड करतात ती मुळीच खरी नव्हे. जीवाला ज्याने सुखाची प्राप्ती व्हावायची ती इंद्रियच ते मिथ्या म्हणतात. डोळे फोडून डोळस व्हावे तशातील ही वेदांत्यांची बडबड आहे. येथे मुळी ईश्वरच जर नाही तर तो फल देईल हे म्हणणे खोटे ठरलेच. अद्वैतवादी हे महामूर्ख असतात. ते वैराग्याच्या निमित्ताने मूर्खांना खड्ड्यात घालतात. ज्याला गाव नाही, ठाव नाही आणि सत्ताही नाही अशा खोट्याच ईश्वराची मनात कल्पना बाळगून कर्मफळाचा किंवा कर्माचा त्याग करवितात. नरदेहात ज्ञान उत्पन्न झाले आणि त्याने देहाचाच नाश करून टाकला. फळाने वृक्षाचे मूळच तोडून टाकलेले कोठे कोणी पाहिले आहे? ज्ञानाची परिपक्वता झाली म्हणजे सारा संसारच नाश पावतो असे वेदांती म्हणतात. पण सृष्टी ही प्रवाहाच्या रूपाने नित्यच आहे, तेव्हा नित्याचा नाश तो कसा काय होतो? मनुष्याच्या हृदयातील ज्ञानाने जर संसाराचा नाश होत असेल तर काजव्याच्या तेजानेही चंद्र, सूर्य आणि नवग्रह जळून जातील. तात्पर्य, निवृत्तीचा स्वीकार करावयास गेले तर केलेले कष्ट फुकट जातात, कारण इंद्रियाशिवाय जीवाला कधीच सुखप्राप्ती व्हावायची नाही. म्हणून निवृत्ती म्हणजे व्यर्थ कष्ट मात्र आहेत. सर्वांना प्रवृत्ती हीच अत्यंत श्रेष्ठ आहे. सपाटून कर्मे करावी आणि त्याची उत्तमोत्तम फळे कुशल भोगावीत. संसार हा केवळ माईक आहे असे म्हणतात ते शुद्ध मूर्ख होत. जीवाला संसारा वाचून दुसरे सुखच नाही. म्हणूनच देवही मनुष्य होण्याची इच्छा करतात आणि वेदांती मनुष्य देहाची निंदा करतात. तेव्हा त्यांची युक्ती कशी मान्य करावी? वेदाने अधिकार सांगितलेला आहे तो वेदच यांनी वेडा करून सोडला. तात्पर्य, यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवील त्याचा सर्वस्वी नाश मात्र व्हावायचा. वेदवचन म्हणतात ते सर्वोपरी प्रमाण असते. त्या वेदवचनालाच हे मिथ्या म्हणतात. तेव्हा हेच मोठे ज्ञाते झाले की नाही? भगवान म्हणतात, मीमांसकांचे भाषण असे असते. ते नाना प्रकारच्या कोट्यांवर कोट्या लढवून आपले मत स्थापन करतात. पण उद्धवा, ते निखालच खोटे आहे. पूर्वमीमांसावाद्यांचे शब्द पांडित्यच गृहीत धरून प्रपंचात कसे अनर्थ आहेत हे दाखवीत भगवान वैराग्याची सप्रमाण सिद्धता करीत आहेत. श्लोक 16, श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा बाबा ऐक, हा सारा मतवाद मिथ्या आहे. पण तो कळावा कसा असे म्हणशील तर त्या मतांचा विचार करावा म्हणजे झाले. निवृत्ती हे केवळ कष्ट आहेत म्हणून प्रवृत्ती हीच अत्यंत श्रेष्ठ आहे असे म्हणतात. परंतु प्रवृत्तीमध्येही अतिशय कष्ट असून मरणाचे अरिष्ट तर अनिवार्यच आहे. जन्म मुळास धरून काळ हा अखंड पाठीस लागलेला असतो. लव निर्मिष पळपळ धरून काळ हा वेळ साधित असतो. बरोबर असणाऱ्यांची चोराची मैत्री त्याप्रमाणे काळाची पोसणूक आहे. वेळ आली की जीवप्राण सारे लुटून घेतो, काही एक शिल्लक ठेवीत नाही. काळ हा बाजार म्हणत नाही किंवा नदीचा घाट म्हणत नाही. औशी किंवा पहाटे ह्याचा विचार मनात आणत नाही. देश किंवा परदेश म्हणत नाही. आपल्या प्रभावाने सर्वांना सरसकट स्वाहा करून सोडतो. प्रवृत्तीचे कष्ट काढता काढता एकदम मृत्यूचा असा तडाखा येऊन बसतो की हाय हाय नको तो प्रसंग. जीवामध्ये वासनेची हाव दांडगी असते. म्हणून
गेलो मेलो धावा धावा या या असे तो म्हणतो, पण मृत्यूच्या तडाख्याचे निवारण कोण करणार? त्यावेळी कोणाचाच उपाय चालत नाही. काळ नुसते मारूनच सोडित नाही, तर आणखी नाना प्रकारच्या यातना भोगाव्यास लावतो आणि ज्यात अनिवार्य दुःखी असतात अशा गर्भवासात तो घालतो. मातेच्या उदररूपी गुहेत, मलमूत्राच्या कोथळीत खाली तोंड करून 9 महिनेपर्यंत जठराग्नी त्याला अगदी शिजवीत असतो. त्यावेळी चारही बाजूंनी मलमूत्राचा लेप लागलेला असतो. नाकातोंडात किडे शिरत असतात. ह्याप्रमाणे गर्भवासातील अत्यंत कष्ट कोणापाशी सांगणार? नंतर गरोदर स्त्रीला डोळे लागतात, तेव्हा ती कडू आंबट खारट पदार्थ खाते. त्यावेळी गर्भाच्या अंगावर पुरती कातडी नसल्यामुळे त्याने त्याचे सारे अंग भाजून त्या दुःखाने अतिशय विव्हळ होऊन लोळत असतो. त्या गर्भाला पोटात काय काय यातना भोगाव्या लागतात हे आईबापांना कळत नाही. त्यातून सोडविणारा तेथे कोणीच नसतो. त्या जीवाची व्यथा जीवालाच माहीत. मोठ्या संकटाने शेवटी जीवाचा जन्म होतो आणि निंद्य द्वारातून पुरुषाचे जन्म होते असे असून ते आपणाला पवित्र म्हणवितात. गर्भवासाहून अधिक दुःख दुसरे कोणते आहे? मताभिमानी बोलतात ते खोटे आहे. प्रवृत्तीत मुळीच सुख नाही. एका जन्माने जन्मही सरत नाही आणि एका मरणाने मरणही नाहीसे होत नाही. काळ हा कोटी कोटी जन्माचे फेरे करवितो. पुन्हा जन्म आणि पुन्हा मृत्यू हे सारखे लागलेलेच आहे. अशा प्रवृत्तीमध्ये सुख ते काय असणार? भयंकर दुःख मात्र भोगावे लागते. जन्म मरणाच्या मधल्या संधीत तर मोठमोठी दुःखे पीडा देतात. त्या दुःखांचा दुःख देण्याचा प्रकारही आता सांगतो. चोरांचा हल्ला येईल ह्या भीतीने त्वरेने पळू लागावे, तो मध्येच चोर येऊन लुटून नेतात. त्याप्रमाणे जन्म मरणाचे अंतर षडविकार भरून काढतात. षडविकारांच्या पतिव्रता स्त्रिया म्हणजे षडूर्मी जीवाला जळूप्रमाणे चिकटतात. मिळून प्रवृत्तीमध्ये अतिशय दुःखच आहे, सुख मुळीच नाही. आता कर्मवाद्यांच्या मताने जीव हा स्वतंत्र कर्मकता आहे, पण हे त्यांचे म्हणणे मिथ्या आहे, कारण त्याला परतंत्रता असलेली प्रत्यक्ष दृष्टीस पडते. श्लोक 17. जीवाला स्वतंत्रता असती तर तो दुःख भोग कधीच भोगताना सदा सर्वकाळ सुखीच असता. दुःखाचे मूळ असे जे पाप ते तो करताना जीव बिचारा नेहमीच दीन बापुडवाना कर्मे करून कर्माधीन असणारा, त्याला कर्माचे फळ देणारा निराळाच असतो. तोच त्याला सुखदुःखे भोगवितो हे लक्षात ठेव. ह्याकरिता ईश्वराची सत्ता ही श्रेष्ठ आहे. तोच कर्मफळाचा दाता आहे आणि जीव हा सुखदुःखाचा भोगता आहे. त्याला स्वतंत्रता नाही. हे लक्षण पाहिले म्हणजे जीव तितका पराधीन आहे ही गोष्ट लक्षात येते आणि त्या पराधीनपणामुळेच तो भयंकर सुखदुःख भोगतो. मला दुःख व्हावे अशी मनापासून कोणीच इच्छा करीत नाही, पण दुःख हे इच्छा न करताही प्राप्त होते. ह्यावरूनही त्याला स्वतंत्रता संभवत नाही. श्रुती स्मृतींचा विचार केला तरी सुद्धा जीवाला स्वतंत्रता नाही असेच सिद्ध होते. तो पराधीनपणे वागत असल्यामुळे त्याला न मागता सुखदुःख भोगावे लागते. ह्यावर प्रतिवादी असे उत्तर देतील की ज्यांना ज्यांना यथा सांग कर्म करणे कळत नाही ते जीव दुःखी होतात आणि जे कर्म जाणणारे असतात ते सुख पावतात. जे सदाचार संपन्न श्रोत्रिय असतात किंवा जे याज्ञिक व अग्निहोत्री असतात ते इह परलोकासाठी यथासांग कर्म करतात. ज्यांची इंद्रिये तरतरीत आहेत, कुठे काही न्यून नाही, ते यथासांग कर्मे करून दोन्ही लोकांतील सुखांचा कर्मयोगांच्या द्वारे उपभोग घेतात. परंतु भगवान म्हणतात, कर्मातही ज्याची योग्यता उत्तम असते त्याला सुखाचा उपभोग नेहमी घ्यावयास मिळतोच असेही होत नाही. त्याचाही प्रकार आता सांगतो ऐक. श्लोक 18. जे कर्माचे खरोखर ज्ञाते असतात तेही येथे दुःखी असलेले दृष्टीस पडतात आणि जे कर्माला शिवत सुद्धा नाहीत ते मूर्ख लोकही सुखी असल्याचे दिसतात. यज्ञपुरुष जो अच्युत त्याला सोडून अग्निहोत्री यज्ञ करतात ते त्यांचे स्वकर्मच त्यांना विपरीतार्थाने फळते. अग्नी तर माझेच स्वरूप आहे आणि श्रुती मंत्र तर सारी माझीच बीजे आहेत. होम द्रव्य म्हणून जे आहे तेही माझेच स्वरूप होय. मला सर्व व्यापकाला आपल्या मनाने नास्तिकपणा देऊन अनिश्वरवादी लोक यज्ञ करतात, तोच त्यांना बद्धक होतो. श्रुक श्रुवा प्रणिता पात्र इत्यादी सामग्रीने कर्मतंत्र उत्तम मांडायला शिकलेले असतात, परंतु माझे आत्मारामाचे खरे सूत्र चुकल्यामुळेच तो याग अपवित्र होतो. वस्तुतः हे सारे विश्वतोमुखी जो मी त्या मज यज्ञ पुरुषालाच अर्पण होत असते, पण याज्ञिक लोक ते मान्य करीत नाहीत, कारण त्यांची बुद्धी कोती असून ते सकाम असतात. मला अर्पण न करता जे पुण्य संपादन करणे
तेच पातक व तेच दुःख होय. विषाला अमृत म्हणावे त्याप्रमाणे सकामाचे पुण्य असते. मला न पोचता स्वर्ग मिळविणे तो शुद्ध उपसर्गच जाणावा आणि त्यापासून मिळणारा जो भोग तो मोठा रोग समजावा. असा याज्ञिकांचा उद्योग केवळ मूढपणाचा असतो. कर्म करताना जर त्यात काही न्यून पडले तर तेथे माझे श्रीकृष्णाचे स्मरण करावे, म्हणजे त्या नामानेच त्यातील न्यून ते पूर्ण होते. इतके माझ्या नामाचे सामर्थ्य आहे. तो मी स्वतः जातीनिशी याज्ञिकांकडे अन्न मागावायला गेलो तर त्या ब्राह्मणांनी मला ते दिले नाही. हेच ते कर्माचे कर्मठपण होय. ते मला यज्ञपुरुषाला सोडून इंद्रादी देवाचे भजन करतात, पण ते इंद्रादी देव माझ्याच अधीन असतात हे त्यांना कळत नाही. हेच त्या कर्मातील वैगुण्य होय. जे कोणी आपले कर्म कृष्णार्पण करीत नाहीत त्यांचे दैवच फुटके म्हणून समजावे. तशा करण्याने इहलोकी दारिद्र्यात कुचमावे लागते आणि परलोकालाही विघ्न येते. आपले तोंड सोडून साऱ्या अंगाला खिरीचा आणि साखरेचा लेप दिला तर त्याने भूक तर निवत नाहीच, पण उलट अतिशय दुःख मात्र होते. तद्वत मला यज्ञपतीला चुकून जे यज्ञयाग करतात त्या यज्ञाला बाल विधवेला गर्भप्राप्ती झाल्याप्रमाणे फळे येतात. मी यज्ञ करणार आहे म्हणून दुसऱ्यापाशी द्रव्य मागितले तर त्या यज्ञाचे फळ तो द्रव्य देणारा घेऊन जातो आणि यज्ञ करणारा कोरडाच्या कोरडाच राहतो. मी करता हा अभिमान मात्र उरावर बसतो. खिरीमधील पळीने लोकांना खीर वाढीत असतात. ती खिरीने खरकटली तर तिला ठेवून देतात, पण खीर खाणारे लोक ती खाऊन पार होतात. उत्तम ऊस पाण्यात घातला तर तो घाणा त्या ऊसातील रस पिळून मानधन भरतो आणि आपण रिकामी चिपाडे चघळून करत असतो. तीच दशा याज्ञिकांची होते. याज्ञिकही तसेच यज्ञ करतात, त्याचे फळ द्रव्य देणाऱ्याला मिळते. यात पशुहिंसा करावी लागते. तो दोष मात्र कर्तृत्वाभिमानामुळे याज्ञिकांच्या पदरी पडतो. तात्पर्य, कर्मामध्ये निष्णात असलेले याज्ञिक अशा प्रकारचे दुःख भोगतात, पण ज्या मूर्खांना कर्मच माहीत नसते ते परमसुखाचा उपभोग घेतात. कर्माचा खटाटोप माहीत नसतो, पण त्यांच्या मनात माझ्याविषयी श्रद्धा मात्र निस्सीम असते. त्यामुळे ते कोट्यवधी दुःखातून पार पडून आत्मसुखाच्या गोडीचा उपभोग घेतात. त्यांना कर्मामध्ये कसा आदर ठेवावा हे कळत नाही, परंतु माझ्या ठिकाणी श्रद्धा मात्र असते. असे माझे साळे भोळे भक्त अत्यंत सुख पावतात. जे निरंतर गोकुळामध्ये माझ्याबरोबर होते त्या गोपाळांनी कोणते कर्म केले होते, पण त्यांनी कर्माची होळी करून नित्य नव्या आत्मसुखाचा उपभोग घेतला ना. कर्ममार्गानुसार गोपींच्या कर्माचा विचार केला तर त्यांचा धर्म निंदित होता, पण त्यांच्या जीवाला पुरुषोत्तमाची आवड लागल्यामुळेही त्याही माझ्या परमधर्माला पोचल्या. इतकेच नव्हे तर गोकुळातील पशु पक्षी, गायी व सर्प वगैरे सुद्धा सारे माझ्या पदाला येऊन पोचले. पण याज्ञिक लोकांना कर्माभिमानाचा अतिशय ताठा असल्यामुळे ते आपल्याच कर्माने दुःख भोगीत राहिले. जे केवळ कर्मठ असतात ते कर्माच्या योगाने जडबुद्धी होऊन सर्वज्ञ काय ते आम्हीच असा मूर्खपणाचा दृढ अभिमान धरून बसतात. म्हणूनच त्यांना असह्य दुःख भोगावे लागते. दीपापासून पतंगाला खरोखर मरण येते, पण त्याच्यावर झेप घालताना त्यांना सुख वाटते. त्याप्रमाणे कर्मठांना कर्म हे केवळ दुःखाला कारण होते, पण ते केवळ अभिमानानेच त्यात सुख आहे असे मानतात. खरोखर अभिमानानेच ते लोक जीवाला नसते स्वतंत्रता मानतात. विचार केला असता ती त्यांना खरोखर नसते. त्याचेच विवरण आता सांगतो, ऐक. श्लोक 19. दुःखाचे निरसन होऊन सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून कर्माचे आचरण करतात. कर्मवादी आपल्याला मोठे ज्ञाते म्हणवितात, पण दुःखाचा नाश खरोखर कसा करावा हे त्यांना कळत नाही. कर्मे करूनही ज्या दुःखाचा नाश होत नाही असे दुःख तरी कोणते असे विचारशील तर तेही यथानुक्रमाने सांगतो, ऐक. मरणापरते अधिक असे कोणतेच दुःख नाही. तेच कसे निवारण करावे हे त्या बिचाऱ्यांना कळत नाही. एवढा मृत्यूचा तडाखा जबरदस्त आहे. आत हात घातला तर तो पोळतो. अशा कडक पाण्याने काही घर जळत नाही. तद्वत मृत्यू हा प्रबळ बळानेही अनिवार्य असल्यामुळे तो काही कर्माने टळत नाही. सर्वांस मारक असा जो मृत्यू तो ज्याने मरून जाईल असा उपाय कर्मठांना कळत नाही. जे कर्मामध्ये राहतात त्यांना अचूक मृत्यू येतोच. मरणाचे दुःख शेवटी यावयाचे आहे. ह्याकरिता जिवंत आहोत तोपर्यंत सुख भोगून घ्यावे असे बोलणे मूर्ख लोक बोलतात, पण त्यांना जिवंतपणात तरी सुख कशाचे. श्लोक 20. उद्धवा, कर्मठ लोकांना जिवंतपणेही सुखाचा लेश मिळत नाही. हीच गोष्ट आता तुला मी सांगतो, ऐक. विष घालून मिष्टान्न तयार केले तर सज्ञान लोक ते गोड आहे असे म्हणणार नाहीत. त्यात पुढे आपले मरण आहे हे लक्षात आणून ते सर्व अन्न फेकून देतील. आग लागलेल्या घरामध्ये शहाणा मनुष्य एक क्षणभर सुद्धा राहणार नाही. मरण येऊन छातीवर आदळले नाही
तोच ते घर सोडून लांब पळून जातील. आपल्या दरवाजावर दरोडा आला असता साखरेची खीर खाताना गोड लागणार नाही, त्याप्रमाणे शरीराला मृत्यू आहे हे समजल्यानंतर विषयामध्ये सुख कसे वाटणार. एखाद्याच्या दाढीला आग लागली तर तो आपल्या तोंडाला मोठी शोभा चढली असे जसे मानित नाही, तसे आपल्या शरीरात नित्य नवा मृत्यू दिसत असता विषयाच्या संगतीत सुख कसे वाटेल. मरणकाळची व्यथा सुरू झाली की जन, धन, अन्न आणि स्त्री सुख देऊ शकत नाहीत, ती सारी व्यर्थ होऊन जातात. अंतकाळी कनक आणि कांता ही दुःखाला मात्र कारणभूत होतात, कारण वासनेमुळे त्यांना सोडून प्राण जाता जात नाही, त्यामुळे तो फार तळमळत असतो. ज्याप्रमाणे एखाद्याला सुळी द्यावायला घेऊन जाताना नाना प्रकारचे समारंभ करतात, त्याच्या तोंडात पंचपक्वाने घालतात, पण त्यामुळे त्याला काही सुख वाटत नाही, तद्वत डोळ्यासमोर मरण दिसत असता विषय सुखात आनंद कोणाला वाटेल. म्हणून सुज्ञ असतात ते विषयांचा त्याग करतात आणि मूर्ख लोक त्यावर आसक्त होऊन राहतात, हे लक्षात ठेव. देहाला अर्ध घटकाही दुःख झाले तर कोट्यवधी विषय सुखी असली तरी ते व्यर्थ होतात. म्हणून विषय सुखाकरिता जे धडपडतात ते वेडे होत. अविनाश गोडी निर्विषयातच आहे. तात्पर्य ह्या लोकांमध्ये सुख असे मुळीच नाही. आता कोणी परलोकात सुख आहे असे म्हणतात, पण उद्धवा तेथे सुद्धा सुख मिळत नाही. कसे ते ऐक.